मिनट आता काय डान्स वगैरे हा अगदी पैठणीचा डान्स का? अरे वा, ही तर आपल्या पैठणची पैठणी. बर पैठणी म्हणजे आम्हा स्त्रियांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय हा. पैठणी म्हणजे शिवकालीन साडी. आता इथे बसलेल्या अनेक प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण पडला असेल की पैठणीसाठी तर येवला प्रसिद्ध आहे, मग मी पैठण असं का सांगते? तर यामागे असं की दुसऱ्या महायुद्धानंतर सोन्या चांदीचे भाव वाढले, त्यामुळे हातमाग जाऊन यंत्रे आली. परिणामी पैठणी निर्माण करणारे जे कारागीर होते ते बेरोजगार झाले. त्यामुळं काही व्यापाऱ्यांनी या कामगिरांना नाशिक जिल्ह्यातील येवला येथे स्थापित केले आणि अशा प्रकारे पैठणी निर्मितीचे केंद्र हे पैठणवरून येवला येथे विस्थापित झाले. बर, ही तर नवीनच माहिती मिळाली आपल्या सगळ्यांना, बरोबर ना? तर पैठणी बनवण्यासाठी साधारण 18 ते 24 महिन्याचा काळ लागतो आणि आता यंत्रांमुळे हा काळ कमी झालेला आहे. पैठणीचं मुख्य आकर्षण म्हणजे तिचा पदर. तिच्या पदरावर मोर, पोपट, मैना, कुयरी, कमळ असे नक्षीकाम हे जरीनं केलेलं असतं आणि रोम आणि इटलीसारख्या देशांमधून आमच्या या पैठणीला बरीच मागणी आहे. रसिक हो, 2000 साली ब्रिटिश एअरवेजने आपल्या विमानाचा बाहेरील भाग हा पैठणीच्या नक्षीने सजवला होता. माहीत आहे का तुम्हाला? कुणाला प्रेक्षकांमध्ये याबद्दल? चेक करा, गुगलवर चेक करा. तर त्यांचं तिकीट, पेन, पेन्सिल, टी शर्ट अशा वस्तूंवर देखील पैठणीची नक्षी ही झळकली होती. अशी आमची ही पैठणीची महती. खरंच ग, खूप अभिमानाचीच गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि खरं तर महाराष्ट्रासाठी. बरोबर, म्हणूनच महाराष्ट्रीयन पोशाखामध्ये पैठणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. का बात आहे, का? पण आता बास झालं तुझे पैठणी पुराण. तुम्हा बायकांचा साड्यांचा विषय कधी संपतच नाही. किती वेळ द्या त्यांना साड्यांबद्दल बोलण्याचं काही पुरतच नाही. पण मित्रांनो, जशी बायकांना साड्यांची जशी आवड आहे आणि तिथली मराठवाड्याची पैठणी खास आहे, तसं पुरुषांचेही पोशाख आहेत बरं का. जशी गांधी टोपी, सदरा कुर्ता, पायजमा, उपरणं यासारखे पारंपरिक पोशाख हे पुरुषांसाठी आहेत. तसंच औरंगाबादमधली एक फेमस शाल आहे बाबा. कोणाला माहिती आहे का त्या शालेचं नाव काय? बरोबर, करेक्ट, मराठवाडा आहे. हां, हिमरू ही शाल आहे, ती खूप फेमस आहे औरंगाबादमधली आणि ती अगदी जगात भारी आहे, बरोबर ना? मित्रांनो, तुम्हाला म्हणजे बायकांनाच खरं म्हणलं तर आज काय बायकांचा दिवस आहे बोलतो. बायकांना ना उखाणा घ्यायची खास सवय असते. तर मी ना आपल्या मराठवाड्याचं नाव जरा उखाण्यात घेते तुला. अगदी जमणारच की. ऐकणार का मग मंडळी? उखाणा घेते, लक्ष देऊन ऐका. भरजरी पैठणीवर शोभून दिसते मोराची जोडी. भरजरी पैठणीवर शोभून दिसते मोराची जोडी. मराठवाड्याचं नाव घेते, महाराष्ट्राला आली साखरेची गोडी. वा 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 वा, मित्रांनो टाळ्या उडणारे, वा वा वा, क्या बात आहे. मंडळींनो, आता आहे ना इथं ऊन खूप भारी पडले. आपण जरा ओसरीत जाऊन पुढच्या काही गोष्टी ऐकू, पुढील परफॉर्मन्स बघूया. धन्यवाद.